ओम शांती. आज 13/2/2026 चे साकार महावाक्य आहेत. बाबा म्हणतायत, गोड मुलांनो, तुमचे इथे सर्व काही गुप्त आहे. त्यामुळे इथे तुम्हाला कोणताही थाट अथवा दिखावा करायचा नाही. नव्या दुनियेच्या राजधानीच्या राज्यभाग्याच्या नशेमध्ये आपल्याला आनंदामध्ये राहायचे आहे. प्रश्न: श्रेष्ठ धर्म व सुंदर कर्म करण्यासाठी, दैवी कर्माच्या स्थापनेसाठी तुम्ही कोणते मेहनत घेत आहात? त्याबद्दल बाबांनी उत्तरमध्ये सांगितलं, 5 विकारांना सोडण्याची मेहनत ही तुम्ही घेता. त्याद्वारे तुम्ही दैवी धर्म आणि श्रेष्ठ कर्म याची स्थापना करता. ज्यांनी सर्वांना भ्रष्ट बनवलं ते आहेत 5 विकार, आणि त्या 5 विकारांना सोडण्याची मेहनत आपण बाबांचे बच्चे करतो. बाबा म्हणते, तुम्हाला माहीतच आहे की यावेळी अर्थात कलियुगाच्या शेवटी सर्वच जण धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट झालेले आहेत. म्हणून बाबांचं म्हणणं आहे की तुम्ही श्रीमतावर चाला व बाबांची आठवण करून विकारांवर विजय प्राप्त करा. आणि त्यासाठी बाबांनी सांगितलं, स्व अभ्यास, अभ्यासाच्या द्वारे, निरंतर अभ्यासाच्या द्वारे स्वतःला राज्य भाग्याचा तिलक देता येईल. आज बाबांनी गीत मध्ये सांगितलं, तुम्ही मला भेटले, सर्व काही भेटले, धरती आकाश सर्व भेटले. आजचे मुख्य पॉइंट आहेत, दुनियेमध्ये विविध पद्धतीने सर्वजण भक्ती करत आहेत. आणि बाबा म्हणतात, विविध पद्धतीने भक्ती का करतात? कारण त्यांना माहीतच नाहीये की परमपिता परमात्मा कधी येतात, येऊन काय करतात आणि परमात्म्याचं कर्तव्य काय आहे. विश्वाचं राज्य भाग्य मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे हे त्यांना माहीतच नाही. त्यामुळे विभिन्न प्रकारे ईश्वराला आठवण करण्याचा प्रयत्न भक्तीमध्ये चालू आहे. बाबा म्हणतात, तुम्हाला असं भाग्य मिळालं आहे की ज्या भाग्यामध्ये 21 जन्माची प्रारब्ध आहे, 21 जन्माची प्राप्ती आहे. आणि त्यामुळे आता सध्या संगम युगावर श्रेष्ठ कर्म आपल्याला करायचे आहेत. बाबा म्हणतात, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का की पूर्ण विश्वावर तुमचं राज्य असणार आहे, आणि ते पण अटल अखंड राज्य. अटल अखंड म्हणजे ज्या राज्यामध्ये दुमत नसणार आहे, ज्या राज्यामध्ये कुणी खंड त्यामध्ये खंडित करणार नाही किंवा दुसरा भाग करणार नाही. म्हणून आजचं जे गीत आहे, पूर्ण धरती आकाश तुमचाच असेल. आणि बाबा म्हणले, असे काही नशेवाले जे गीत आहेत, ज्या गीतामध्ये इतके सुंदर अर्थ आणि भावार्थ लपलेला आहे, असे गीत तुमच्या घरामध्ये असायला हवेत. जेव्हा हे गीत आपल्याकडे असतील तर आपण त्याद्वारे नशा किंवा उमंग उत्साह पुन्हा पुन्हा स्वतःमध्ये आणू शकू. बाबा म्हणतात, इतके जप तप उपवास करतात, परंतु मिळालं काय? द्वापर युगापासून जप तप उपवास करत आलो, पूजन आणि गायन करत आलो, मिळालं काय? आत्म्याची उतरती कलाच झाली. त्यामुळे परमात्म्याचं म्हणणं आहे की जर चढती कलामध्ये जायचं असेल तर भक्तीचं फळ जे ज्ञान आहे त्याला चांगल्या पद्धतीने प्राप्त करून त्याची प्रारब्ध भविष्यासाठी आपण इथेच जमा करणं आवश्यक आहे. बाबा म्हणतात, ऋषी मुनी पवित्र राहतात, ऋषी मुनी तपस्या करतात, पण एवढं सगळं करूनही शेवटी म्हणतात की नेती नेती बेअंत, आम्ही न इति अर्थात आम्ही ईश्वराला आणखीनही जाणू शकलो नाही, कारण ईश्वर बेअंत आहे. परंतु ईश्वराला त्यांनी शिवोहम सर्वव्यापी म्हणतात. तर बाबा म्हणतात ही चूक आहे. परमात्मा सर्वांमध्ये जर असले असते तर इतके पापी मनुष्य परमात्मा असू शकतात का? शिवोहम जो शब्द वापरलेला आहे आणि ईश्वराला सर्वांमध्ये जे म्हटलेलं आहे, बाबा म्हणतात ही चूक आहे. कारण
आता नवीन दुनिया जी येणार आहे त्याच्यामध्ये एक धर्म, एक राज्य, एक मत असणार आहे आणि द्वापर युगामध्ये अनेक कर्मामध्ये येऊन फसलो आपण आणि कर्मानुसारच आपलं भविष्य प्रारब्ध असणार आहे. मग आता कर्माला सुधारवणं, बदल करणं हे फक्त आपल्या हातात आहे आणि त्याचा वेळ आहे संगम युगाचा. संगम युगावर जर आपण स्वतःला बदलू शकलो नाही, तर मग कोणत्या युगामध्ये बदलणार? भावंत भक्तीमध्ये इतका खर्च करतात. नाच गाणी करतात, नृत्य करतात, त्याच्या विभिन्न सामग्री असतात. कशासाठी? तर ईश्वराला साक्षात भेटण्यासाठी. मग बाबा म्हणतात मुक्ती आणि जीवनमुक्ती देण्यासाठीच मी आलेलो आहे. भक्तीचंच फळ हे देण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे ज्ञानाचा लाभ घेणं हा जो वेळ आहे तो आता सध्याचा आहे. संन्यासी आत्म्याचे राहण्याचे ठिकाण म्हणजे परमधाम त्यालाच परमात्मा समजून बसलेले आहे. परमधाम हे आत्म्यांचं राहण्याचे ठिकाण आहे आणि परमधाम मध्ये परमात्मा राहतात. आपल्याला आठवण परमात्म्याला करायचं आहे, न की आत्म्याच्या राहण्याच्या ठिकाणाला. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं की ही वाइसलेस दुनिया जी आहे ती स्थापन करण्याचा जो वेळ आहे तो संगम युगाचा आहे. ही दुनिया विशच दुनिया आहे ज्या दुनियेमध्ये आज पाप आहे, दुःख आहे, मनुष्य अशांत आहे. याला विषयस दुनिया अर्थात विकारी दुनिया असं म्हटलंय. प्रत्येकामध्ये 5 विकार आहेत: काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार. आणि वाइसलेस दुनिया म्हणजे नवी दुनिया, ज्या युगामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार नाही. बाबा म्हणतात अशा दुनियेमध्ये आता तुम्हाला जायचं. परंतु बीज आहे परमात्मा, झाड आहे ही सृष्टी आणि झाडावरती अनेक पाने आहेत आणि हे जे पानं आहेत ते पानं विस्तार आहे. पण बीजला विसरून बीजला सोडून चालेल का? नाही. म्हणूनच बाबांचं म्हणणं आहे भक्तीत कितीही खर्च केला तर विस्ताराला आठवण करत आहोत. आता बाबा सांगतात की निराकार बीजरूप परमात्म्याला आपल्याला आठवण करायचं आहे. संन्यासी आत्म्याचे राहण्याचे ठिकाण जे आहे त्याला आठवण करतात. बाबा सांगतात शिक्षक घरात बसून विद्यार्थ्यांना प्रेरणेने शिकवू शकतो का? नाही शिकू शकत. तसं परमधाम मध्ये बसून शिवबाबा आत्म्यांना शिकवू शकत नाहीत. म्हणून ब्रह्मातनामध्ये येऊन बाबा आपल्याला शिकवतात. पुढे बाबा सांगतात पतीशी कितीही प्रेम असलं तरी पण एखादी पत्नी परमात्म्याला आठवण करते की नाही? परमात्म्याला आठवण ती का करते? कारण पतीशी जरी प्रेम असलं तर सद्गती मात्र फक्त निराकार करूनच भेटणार आहे. म्हणून बाबा म्हणतात की ती परमात्म्यालाही आठवण करते. तसं आपण सर्व आत्मे परमात्म्याची मुलंही आहोत आणि परमात्म्याचे आपण सजनिया पण आहोत. आत्मरूपी सीता आहे ना, परमात्मा रामाला आपल्याला आठवण करायचं. बाबा म्हणतात मी माझ्या वेळेवरच येतो. तुम्ही द्वापर युगापासून मला आवाज दिला, पण अति जिथे असते तिथेच परमात्म्याला बदल करण्यासाठी यावं लागतं. म्हणून बाबा सांगतात की हा वेळ जो आहे तो माझा येण्याचा वेळ आहे आणि या वेळेमध्येच येऊन मी आत्म्यांना ज्ञान सांगतो, परिवर्तन करण्याची शक्ती देतो. आणि म्हणून आपल्याला शक्ती भरण्याचा जो वेळ आहे, ज्ञान ही जे प्रारब्ध आहे, चढती कला आहे आणि चढती कलेच्या वेळेला आपल्याला चढायचंय. अपवित्र बनतात म्हणूनच स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत आणि म्हणून मग त्याची विधी पडून जाते. सवयच लागून जाते की आम्ही हिंदू धर्माचे आहोत. वास्तविक मध्ये देवी देवता पतित बनले म्हणूनच हिंदू म्हणवावं लागलं, देवता म्हणता नाही आलं स्वतःला. म्हणून बाबा पुढे सांगतात दैवी कर्माची स्थापना करण्याचा हा वेळ आहे. म्हणून 5 विकारांना सोडण्याचा संकल्प दृढ करण्याची गरज आहे आणि एका जन्मात सोडायचे. अवगुणांना या विकारांना फक्त ह्या एका जन्मात सोडायचं आहे. म्हणून बाबा सांगतात श्रीमतानुसार चालाल, बाबांच्या आज्ञेनुसार वागाल तर राजांचाही राजा बनाल. बाबांच्या आज्ञेचं उल्लंघन आपल्याला करायचं नाही. बाबा म्हणतात ही शाळाच अशी आहे, ही पाठशाळा आहे शिवबाबांची आणि या शाळेमध्ये शिक्षण शिकवलं जातं मनुष्यापासून देवत्व पदापर्यंत कसं जाता येईल. बाबा म्हणतात भक्तीमध्ये 3 प्रकार कथा विविध ऐकल्या, त्यातील मुख्य 3 कथा आहेत. एक आहे बाबा म्हणतात अमर कथा,
दुसरी आहे सत्यनारायणाची कथा आणि तिसरी आहे तिजरीची कथा. तर ह्या तीनही कथा प्रत्यक्ष रूपामध्ये आता चालू आहे. म्हणून बाबा म्हणतात, अमरनाथ बाबा अमरकथा सांगण्यासाठी आलेले आहेत आत्मरूपी पार्वतींना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा सांगतात सत्यनारायण म्हणजे नारायण कसं बनायचं, कोणत्या कर्माने आपण नारायण बनणार हे पण बाबा आपल्याला सांगतात. आणि तिसरं म्हणजे ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडवण्याचा ज्ञान, तिजरीची कथा, दोन डोळे बंद तिसरा डोळा उघडा. तर ह्या तीनही कथा भक्तीमध्ये गायल्या जातात, सांगितल्या जातात, पण याचा खरा अर्थ शिवबाबा आपल्याला येऊन सांगतात. म्हणून बाबा सांगतात की या कथेंचा अर्थ आपण समजून घेणे आणि मग दुसऱ्यांना समजावून सांगण्याची सेवा करा. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची याद, आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास खूप 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 नमस्ते. आज धारणेसाठी मुख्य सार. सदैव ही स्मृती ठेवा की आम्ही एक मत, एक धर्माच्या स्थापनेसाठी निमित्त आहोत, म्हणून एकमत होऊन राहायचं आहे. दुसरा पॉइंट आहे, स्वतःला राज्यभाग्याचा तिलक देण्यासाठी विकारांना सोडण्याची मेहनत करायची आहे. कारण जोपर्यंत आपण विकार सोडणार नाही, आपण श्रेष्ठ देवत्व पदापर्यंत जाऊ शकणार नाही. म्हणून अभ्यासावर पूर्ण लक्ष ठेवायचं आहे. बाबांनी आपल्याला खूप सारा अभ्यास दिलेला आहे, त्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. वरदान, कर्मातीत स्टेजवर स्थित राहून चारही बाजूची सेवांना तत्परतेने हाताळणारे सिद्धी स्वरूप आत्मा भव. चारही बाजूच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत, मनसावाच्या कर्मणा पण सेवा करायची आहे. आणि ह्या सर्व सेवा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्वतःला तत्परतेने हे चारही विषय हाताळण्यासाठी स्वतःमध्ये बाबा म्हणतात नवीन साधनांची गरज आहे. का? कर्मातीततेचं साधन आपल्याला का हवं आहे? कारण बाबा म्हणते जसं विनाशाचा वेळ जवळ येतोय, तर टेलिग्राम, पत्रव्यवहार, टीव्ही, अर्थात आजचं सोशल मीडिया, जे पण हे साधनं आहेत ज्याच्याद्वारे आपण ज्ञान देऊ शकतो, टेलिफोन आहे, टेलिग्राम आहे, तर ही साधनं पुढे चालून बंद होणार आहेत. आणि त्यामुळे बाबांनी सांगितलं कर्मयोगी बना आणि कर्मातीत अवस्थेपर्यंत स्वतःला न्या, तर आपण कर्मातीत स्टेजच्या आधारे सिद्धी स्वरूप, सफलता स्वरूप बनू शकतो. सुविचार आजचा, परमात्म प्रेमाच्या पालनेचे स्वरूप हेच तुमच्या जीवनाचा सहज योगी जीवन आहे. स्वरूप बनायचंय आणि सहज योगी बनायचंय. एकता आणि संघटन, विश्वास यासाठी आजचा सफल आणि संपन्न बनण्यासाठीचा अव्यक्त इशारा आहे. एकता आणायची असेल तर त्यामध्ये विश्वास ठेवणे आणि संतुष्ट राहणे आणि दुसऱ्यांना संतुष्ट करणे, युनिटी, एकता. आणि ह्या एकतेला आणण्यासाठी ह्या गुणांना आज बाबांनी धारण करायला सांगितलं. जर हे गुण आपल्यामध्ये आले, कोणकोणते सांगितले? युनिटी, एकता आणि संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे, याद्वारे आपण बाबांना प्रत्यक्ष करू शकतो. आणि बाबांची प्रत्यक्षतेचा आधार आहे आपली स्वतःची स्थिती. आज पूर्ण मुरलीमध्ये बाबांनी याचं विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन बाबांनी आपल्याला एक स्टेप बाय स्टेप, भक्तीमध्ये काय केलं, मग भक्तीचं फळ कसं ज्ञान आहे, मग ज्ञानाच्या द्वारे प्रालब्ध कशी बनते, बाबा सद्गती दाता आहे, तर ती सद्गती आपल्याला कशी मिळते आणि सद्गतीमध्ये जाण्याचा मार्ग आत्ताच आपल्याला निवडायचा आहे. त्यामुळे बाबांनी सांगितलं तुमचा जे पुरुषार्थ आहे तो गुप्त आहे, दिसत नाही प्रत्यक्ष, परंतु तरी पण आपल्याला त्याचा थाट बाट दिखावा आपल्याला करायचा नाही. आणि बघ बाबा सांगतात श्रेष्ठ कर्म बनवण्यासाठी, श्रेष्ठ धर्माच्या स्थापनेसाठी 5 विकारांना सोडण्याची गरज आहे. आणि तोच पुरुषार्थ, सर्वात मोठी मेहनत, अभ्यास
हाच आपल्या पुरुषार्थाचा आधार असला पाहिजे. तर या सर्व गोष्टींना आज बाबांनी सांगितलेलं आहे. अच्छा. ओम शांती.